महोदय, एका ज्वलंत विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो। शाळा सुरू झाल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये 15 जूनला आणि जनरली आपल्याकडे शाळेत गणवेश शाळा ज्या दिवशी सुरू होते त्या दिवशी एक गणवेश विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची एक प्रथा आहे, परंपरा आहे, सिस्टीम आहे। जवळपास 45 लाख विद्यार्थी या शाळांमध्ये शिकतात। त्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि या शाळेमध्ये जनरली एक सर्वसामान्य समाजातले विद्यार्थी, गोरगरीब, दीनदुबळे अशा पद्धतीने या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात। खरं तर गणवेश 2 गणवेश देण्याची पद्धती आपली बऱ्याच दिवसांनी आहे आणि हा गणवेश खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी 2 गणवेश मिळणं म्हणजे वर्षभरासाठी एक सर्वसामान्य माणसाला एक आधार होत असतो। परंतु आपल्या शिक्षण विभागाने मागच्या काळामध्ये जे धरसोडीचं धोरण अवलंबलं, 2 गणवेश देण्याचं धोरण होतं। एक सिस्टीम होती की शाळेमध्ये कपडा पाठवला जायचा, मग शालेय समिती, मुख्याध्यापक हे या आपल्या शाळेतले जेवढे विद्यार्थी आहे त्यांना एक स्थानिक एखादा बचत गट वगैरे असं हे करून एक गणवेश शिवून द्यायचे। सभापती महोदय, मागच्या वर्षभरापूर्वी शिक्षण विभागानं एक राज्य एक गणवेश अशा प्रकारची एक योजना डिक्लेअर केली। आता ही खऱ्या अर्थानं गणवेश देण्यासाठी केली का काही गुत्तेदारांना पाळण्यासाठी केली हा मला याच्यातला मला विषयात मला जायचं नाही। पण जर 1 वर्षापूर्वी सरकारने हे सगळं ठरवलेलं आहे तर 1 वर्षामध्ये शाळा ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला पाहिजे होते। परंतु सभापती महोदय, या सगळ्या गणवेशाचा खेळ खंडोबा आत्ताच्या घडीला करून ठेवलेला आहे। बचत गटाला काम देण्याच्या नावाखाली एकाच ठेकेदाराला पूर्णपणे कपडा खरेदीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं। देऊ दे, आम्हाला काही त्याचे काही घेणं देणं नाही। हाईट, आता हा ठेकेदार कपडा कट करून शाळेला पाठवतो, कपडा कट करून पूर्ण राज्याचे कपड्याचं कटिंग सुद्धा एकच एजन्सी करते आणि ती मग शाळेला पाठवली जाते आणि मग शाळानंतर ते शाळेनं मोविमाच्या माध्यमातून आणि त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून हे गणवेश द्यायचे, अशा पद्धतीनं सिस्टीम आहे। आता तुम्हालाही सगळं माहिती, याच्यातलं ज्ञान आहे तुम्हालाही। गणवेश कट करून देणं, मग डायरेक्ट कपडाच का नाही दिला? आता टेलर तर तुम्ही तिथलेच बघितले, स्थानिकच टेलर बघितले त्यांनी सगळे। मग तुम्ही कट करून देण्याचं कारण काय? कटिंग करून देण्याचं कारण काय? जर तुम्हाला बचत गटाला द्यायचं होतं तर बचत गटाला शिवायला दिलं तर कपडा दिला असता तरी मागच्या वेळेसारखं झालं असतं। परंतु सरकारचं हे धरसोडीचं धोरण सर्वसामान्य माणसाच्या मुळावर आलेलं आहे। स्काउटचा गणवेश म्हणून दुसराच गणवेश दिला गेलेला आहे, तो दुसराच गणवेश दिला जाणार आहे, हे पण एक वेगळी पद्धत आहे। आणि म्हणून मला असं आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे की याच्यातून बेरोजगारी तर मोठ्या प्रमाणात झाली। काही लोकांना भले बचत गटाचं नाव घेतलं असेल परंतु खाजगी संस्था, खाजगी कॉन्ट्रॅक्टर काम करतात, मला त्याच्याशी घेणं माझा महत्वाचा मुद्दा आहे की 15 जूनला विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला पाहिजे होते। तर आजही आता शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की 15 ऑगस्टला आपण देऊ, पण 15 ऑगस्टला सुद्धा गणवेश जातील का नाही जातील, कारण शाळेतले मुख्याध्यापक त्रस्त आहेत, सगळी शाळा त्या कामाला लागली आहे। परंतु सरकारने मला असं वाटतं या सगळ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या या सिस्टीममध्ये अतिशय अनागोंदी केलेली आहे, गैरकारभार केलेला आहे, भोंगळ कारभार याला म्हणता येईल। सर्वसामान्य माणसाच्या हिताचा नसलेला कारभार सरकारने केलं म्हणून या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती या वर्षी। कारण 45 लाख विद्यार्थी या महाराष्ट्रातले या शाळेत जर शिकतात तर मला वाटतं त्यांचं सरकार असं त्यांच्याविषयी वागत असेल तर मला वाटतं सरकार त्या
लहान मुलावर अन्याय करतो. आणि म्हणून माझं म्हणणं असं होतं की आपण 289च्या मार्फत सगळ्या कामाला स्थगिती देण्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. गावोगाव सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हे गणवेश पोहोचले पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या 289 मांडण्याचे आपण मला सांगितलं, परंतु याच्यावर चर्चा जर झाली असती पूर्णपणे आणि सरकारला पण निर्देश दिले असेल तर खचितच एक 45 लाख विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता असं माझी भूमिका आहे. धन्यवाद.